लाच घेताना आरटीओ अधिकाऱ्यासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे। महिन्याला जवळपास 80 ते 90 हजार रुपये वेतन असणारे आरटीओचे मोटार वाहन निरीक्षक तानाजी शिवाजी धुमाळ वय 49 राहणार पुणे हे खासगी व्यक्ती अमोल अप्पासाहेब पाटील वय 50 राहणार सोलापूर याच्या माध्यमातून ट्रेलर चालकाकडून 2.5 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले गेले। ही कारवाई सोलापूर जिल्ह्यातील नांदणी चेकपोस्ट येथे जालनाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी दुपारी 1च्या सुमारास केली। कारवाईसाठी पथकाने ट्रेलरमध्ये बसून चालकाचे सहकारी असल्याचे भासून कारवाई केली, अशी माहिती सूत्रांनी दिली। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील नांदणी जिल्हा सोलापूर येथील आरटीओ चेकपोस्टवर नियमितपणे वाहन चालकांकडून लाच घेतली जात असल्याची तक्रार जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे एका ट्रेलरच्या चालकाने केली होती। यामुळे पथकाचे पंच व तक्रारदारासह गुरुवारी दुपारी चेकपोस्टवर जाऊन पडताळणी केली, तेव्हा आरोपी तानाजी धुमाळ यांच्या कक्षातील खासगी व्यक्ती अमोल पाटील याने तक्रारदाराकडून गाडी पास करण्यासाठी 3,000 रुपये मागितले। नंतर तडजोडीअंती 2.5 हजार रुपये लाच स्वीकारली। पडताळणी दरम्यान आरोपी मोटार वाहन निरीक्षक तानाजी धुमाळ याने चेकपोस्टच्या त्यांच्या कक्षात त्यांच्या शेजारी बसलेला आरोपी खासगी व्यक्ती अमोल पाटील याने तक्रारदार यांच्याकडून 2.5 हजार रुपये लाच स्वीकारून ते पैसे तानाजी धुमाळ मोटार वाहन निरीक्षक यांच्या समोरील टेबलच्या ड्रॉअरमध्ये ठेवल्यानंतर दोन्ही आरोपींना सापळा पथकाने लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले।